स्ट्रायकिंगला विकी, फर्स्ट स्ट्राईकला आपण पाहू शकता. 5 षटकांची मॅच, 2 षटक पॉवर प्ले असणारे P1 P2. साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉर्ट पॉइंट लेग, एक क्षेत्ररक्षण स्कोअर टीम मध्ये एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. वाईटिश लॉंग ऑनला मिड ऑनला क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट दरम्यान गली, एक क्षेत्ररक्षण पॉइंटला आपण पाहू शकता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑफला क्षेत्ररक्षण. गोलंदाजी मार्कर PRCC उसाटणे संघाच्या माध्यमातून रोशन हजारे. नाव खूप चांगले रोशन. नावाप्रमाणे गोलंदाजी करावी लागणार. वाकलनगाव येणेकडून स्पर्धेतील पहिला चेंडू फेकणारी सज्ज होतोय. पहिल्या चेंडूसाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायचंय. रोशन गोलंदाजी मार्फत टाकला विकी. सामना सुरू होता. गुसाटणे पक्ष खोनी. रोशन हजारे गोलंदाजी मार्फत येतोय. आमचे सर्व स्वयंसेवक सीमारक्षक तैनात राहा. रोशन गोलंदाजी मार्फत स्ट्रायकला विकीला आपण पाहू शकता. विकी एक चांगला अनुभव खेळाडू आहे. रोशन थोडासा लांब रन. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो. स्ट्रायकला विकी. पहिला चेंडू ड्राईव्ह करायला भाग पडलं. खूप चांगली गोलंदाजी व्हायला सुरुवात दमदार झाली बघा. आपण उसाटणे संघाच्या माध्यमातून टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू रोशन हजारेने फेकलाय डॉट या स्पर्धेतील. रोशन गोलंदाजी मार्फत स्ट्रायकला विकीला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट पॉइंट लेग, स्कोअरला मिड विकेट, मिड ऑनला क्षेत्ररक्षण रोशन. फटका चांगला यावेळेला मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधून पॉवर प्लेचा पॉवर बॅक फटका या स्पर्धेतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गायला गाणारे गीत आपण ऐकलं. सूर्यनारायण जर उगवलं नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते, हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. चेंडू यावेळेला झेलची शक्यता. स्टिकर जवळ चेंडू लागलाय. विकी थोडेसे नाराज झाले होते. ग्रामीण नेहमी जेव्हा जेव्हा संघ खेळतात तेव्हा आम्ही पाहतो की झेल उडाल तर तुम्ही धाव का पूर्ण करत नाही. विकीला वाटलं की झेल होईल, पण झेल झाला असता काय हरकत, तुम्ही धाव तर पूर्ण करा. तिथे 2 धावा त्यासाठी 1च धाव मिळेल. जिंका मिळेल. विकीला धावसंख्या धाव फलक करते आपण पाहू शकता. 5 धावा. कोणी संघ प्रथम बॅटिंग करतो. स्ट्रायकिंगचा बॅटर आपण पाहू शकता. बघा हर्षला आपण पाहू शकता. रोशन चांगला चेंडू बॉलवर ड्राईव्ह बघायला मिळाला आहे. मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षण येतोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आला. मिड ऑफ झोन मध्ये चेंडूला फील्ड केलाय. एक धाव कंप्लीट केली. दोन्ही बॅटरांनी खातं उघडले. धावसंख्या धावपलपती कोणीशी संघ प्रथम बॅटिंग करतोय. आणि विकेट गमावले तर 6 धावा धावपल करते आपण पाहू शकता. चांगली सुरुवात. रोशन पुढे गोलंदाजी मार्फत टाकला विकीला आपण पाहू शकता. विकीच्या मार्फत चौकार आलाय. चांगला चेंडू फुल लेंडीचा चेंडू खोदून काढला. यावेळेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक घेतो वेगाने. 1च धाव मिळते. चांगली सुरुवात बघायला मिळते. चौकार आलाय त्यांना. रोशनचं कौतुक करेल. खूप चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्रायकरला हर्षला आपण पाहू शकता. चौकार धावून सुद्धा फक्त 6च धावले. चांगली गोलंदाजी बघायला मिळते रोशन हजारेच्या माध्यमातून. रोशन पुढे जात मारा पडतोय. फटका चांगला यावेळेला टक्का वाजलाय. लोंगारवर क्षेत्ररक्षकाला चेंडूला फील्ड करतो. 1च धाव मिळते. चांगलं षटक संपलंय. चौकार आला होता पण त्यानंतर त्याची सुरुवात दमदार केली. उसाटणे संघाने नेक्स्ट मॅच मोकाशी पाडावी पक्ष निघून जर दोन्ही संघाचे संघनायक आले असतील तर टॉससाठी यायचंय. तर इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाणार आहे. निघू म्हटलं तर आमचे संदीप पाटील समाजसेवक यांच्या गावचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला बघायला मिळेल. त्याची 25 मिनिटाचा अवधी द्या. त्यामुळे खेळाडूंना पुशअप करायला आपण सांगायचं. त्याची जबरदस्त पंचायत करायला चर्चेत नाव आहे आता SP पॅनल मध्ये एजीचं देखील. त्याच परवाच्या दिवशी स्पर्धेत एजीचं नाव घेतलं गेलं की एजी खूप चांगली पंचगिरी करतात. तर एजी तुम्हाला धन्यवाद. 8 धावा दाखल करते आपण पाहू शकता. संदीप महाने देखील आमचे जबरदस्त पंच SP पॅनलचे. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस केले जाणार आहे. आताच आम्ही स्पर्धा कव्हर केली आपण. तर उठाण्याची जो संघनायक नितीन यायचा नाही, जो संघनायक आले त्याला टॉस विन दिला जायचं. आणि जर जो उशिरा आणखी एक सत्र संपलेला दुसरा संघनायक आला
2 चेंडूची पेनल्टी. त्यामुळे सर्व संघनायकांना पेनल्टीच्या आधीच म्हणजे इनिंग संपायच्या आधीच एकदाच व्हायचे. त्यामुळे काय होतं की आयोजकांना देखील वेळ मिळतो. संध्याकाळी मग चांगल्या सौम्य प्रकाशात मॅच खेळायला मिळते. गोलंदाजी मार्फत आपण बघितलं बीआरसी आपण तर उसाटणे संघाच्या माध्यमातून समीर पाटील या संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू, अनुभवी खेळाडू, कित्येक वर्ष झाले उसाटणे गावाची सेवा करतोय क्रिकेटच्या माध्यमातून. मुंबई क्रिकेट खेळाने ते क्रिकेट जगतो हा खेळाडू समीर पाटील. वाळेगाव इनपुट शॉट आपल्या चेंडू हुक केला यावेळेला. टायमिंग चांगलं झालं नाहीये. चेंडू वेगाने चाललाय लॉंगलेटच्या दिशेने. चेंडू अडवण्यात यश मिळालंय. धाव इथे कंप्लीट केले त्याला पाहायचंय. 3 धावा तर कंप्लीट झाल्या आहेत. आपण पाहू शकतो दोन्ही एंडनी खेळले होते आपण ते स्वागत. माळेगाव एन वाटलं एन समीर पाटील पिटू मध्ये आला. हो चांगला चेंडू या वेळेला परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला होता आणि समीरला यश मिळालं. समीर यासाठी जाणतो की जेव्हा जेव्हा ब्रेक थ्रूची गरज असते संघनायक त्याच्याकडे चेंडू सुपूर्द करतो आणि तो मात्र ब्रेक थ्रू मिळवून देते. बॅटर बाद होतो. पहिल्या गडी बाद होतो आपण तर कोणीसी संघाचा विकीच्या स्वरूपात 11 धाव संख्या लागली आणि पहिलं गडी बाद झालाय. नवीन बॅटर पाहू शकता कोण येतो यावेळेला कोणीसी संघाचा. ए लावड्या बॉल पकडायला ना ओली बोलले तुम्हाला अरे नाला वरती कोणी गाव म्हटलं तर आपण तर आता एकच नाव भरपूर चर्चा गावाची ओळख कधी होते. एखादी मोठी वस्तू जेव्हा तुमच्या गावात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देखील उपलब्ध आहे. त्यांना देखील आपण याच्याशी हाईटला असतं माहिती आहे. टायगरचं मैदान आहे ना याच्याशी हाईट ब्रेक थ्रू घेऊन दिलाय. टर्न केलाय मिडविकेटला झेलची शक्यता पण षटक पाहत राहिलाय. चेंडू गेला यावेळेला सीमाच्या बाहेर या स्पर्धेतील पहिल्या षटकात. आर्यन चांगली बॅटिंग करतोय. खूप चांगली बॅटिंग करतोय. षटकाराला लगेच आपण पाहू शकता. 2 धावा इथे कंप्लीट केले. 19 धावा. समीर पुण्याला गोलंदाजी मार्फत साईडला शॉट पॉइंट लेग स्क्वेअर लेग लॉंग लेग क्षेत्रक्षण लॉंग लेग क्षेत्रक्षण लिडिंग घेण्याची शक्यता आहे. समीरने सांगितले माझा गेले मी घेणार आहे. खूप चांगला पॉटन मोड बॅटर बाद या षटकात त्याला अजून एक यश मिळतं. दमदार आमदार अदिती मोरेच्या त्यांचा मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून आपण सन्मान देखील घेऊया. तर विकेट गेलाय थोडासा वेळ आहे आपल्याकडे तर आपण विनोद भोईर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण दमदार आमदारांचा आपण सन्मान करूया. जबरदस्त आमदार लाईव्हला आवाज वेगळाच येतो.
पाहते दमदार आमदारांचा बघा इथे सन्मान केला त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील आपण जरा जोरदार काय जरा आमदार साहेबांसाठी महाराजांची प्रतिमा असतील त्याला प्रतिमा देण्यात आलेली आहे. कारण ही आठवण आहे वाकलन वासियांच्या माध्यमातून. वाकलन गाव म्हणजे आदर करण्यात आपण तर खूप पुढे गाव आहे. वाकलन गाव म्हटलं तर जयेंद्र भोईर सटा पकवाज वादक. वाकलन गाव म्हटलं तर महाराष्ट्राचा बायकर मॅन इथं देखील आपण पाहू शकता. चला सर्वांनी या. तर ही क्षणचित्र फार मोठी आपण तर मुलाची असतात. बाईची प्रेमाची उद्धार शाल देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आलेले. क्या बात आहे. ही क्षणचित्र फार महत्वाची असतात. क्या बात आहे. एक मिनिट. ओके तर लालचंद पाटील यांचा देखील आपण सन्मान करूया मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. लालचंद दादा या. आपला सन्मान हा फार महत्वाचा आहे कारण जबरदस्त व्यक्तिमत्व आहे. नेहमी क्रिकेटला सहकार्य असते. चांगले खेळाडू देखील आहेत मार्ली 40+ संघाचे. खूप खूप धन्यवाद आमदार साहेब. कारण की आज आता आपण बघितलं तर कल्याण डोंबोलीची रणधुमाळी देखील आता थोड्याच दिवसात येईलच. त्यामुळे त्यांच्या खांद्यावरती देखील प्रचंड आपण तर ताण असणार आहे. खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. चला सामना सुरू करायचा. तर सध्या 2 षटकार सामन्यात 19 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहू शकता यावेळेला रोशन. चांगला चेंडू डाऊन द ग्राउंड. लक्ष पक्ष होतोय वेगाने येत नाही चेंडूवरती. 1 धाव कंप्लीट केली. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला. स्विच हिट केलं यावेळेला. रिव्हर्स फटका म्हणजे दुधारी तलवार आहे. इथे लागलाच नाही फटका आणि डॉट चेंडू जातोय. सातत्याने ग्रामीण खेळाडू हे फटके खेळतात. त्याचा मला सराव पाहिजे. धावसंख्या धावफलकात स्थिर आहे. 20 धावा आपण पाहू शकता. पुढे गोलंदाजी मार्कवर टाकलं किती. चांगला चेंडू. यॉर्कलाइनचा चेंडू फेकला होता यावेळेला. बॅटच्या टोला लागलाय त्यामुळे कदाचित बचावले गेले. गुड डिसिजन संदीप भाने फ्रॉम अडिवली. अन्यथा पिचिंग खूप चांगली होती चेंडूची. मिडस्टमोर हा चेंडू होता. 21. चांगली गोलंदाजी बघायला मिळते बीआरसी आपण तर उसाटण्या संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या स्पेल मध्ये रोशन. फटका चांगला स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून. जितक्या वेगाने चेंडू टाकला तितक्याच वेगाने चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग ऑन सी मार्शबार षटकार. ब्युटिफुल टायमिंग. 27 धावा धावफलकाती लागल्यात. बघा हर्षने लगेच चेंडूची चाचपणी केली. त्याने पाहिलंय चेंडूला किती ताकद लावावी लागणार या. पण जी आता ताकद लावली ती योग्य होती. चेंडू बदलला तर थोडीशी ताकद देखील जास्ती लावावी लागते. स्ट्राईक केला रोशन. पुन्हा गोलंदाजी मार्कवर. 30 षटकातील पुढचा चेंडू.
राईट आर्म ऊर्ध्वगती मारा करतोय फुल टॉस आहे यावेळेला चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक येतो डीप मध्ये चेंडूला फीड करतो 2 धावा होत आहेत का पाहायचंय फेकी अचूक घेत नाहीये गुड रनिंग बिटवीन द विकेट हर्ष धावतोय दुसऱ्या खेळाडूला देखील धावा लागतोय 2-3 षटकाचा खेळ संपलाय धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 29 धावा पाण्याची देखील मागणी केली जाते त्यामुळे ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानात जाते आहे पाणी आहे चला थांबायचंय चला नेक्स्ट मॅच मोकाशी पारा पक्ष निघू चला दोन्ही संघ नायक जर आला असाल तर आल्याची नोंद करा टॉस साठी सज्ज राहायचंय तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे वैद्य हर्षिक 11 आपण आता वाकलन अजित वाकलन ट्रॉफी 2025 दमदार आयोजन आपण पाहतोय खेळाडू जलपान करतायत बघा पाणी पिल्यानंतर थोडस थकान असते ते दूर केले जाते तर पाणी हा आपण म्हटले तर प्रमुख घटक आहे शरीरातील एक वेळेला नितीन अन्न नसलं चालेल पण पाणी तुम्हाला पाहिजे आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाणी उपलब्ध झालं असेल त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय जल येतो कळे जल पाहिजेलच या वाकलन गावात मला वाटतं पाण्याचा तोटाच नसणार आहे कारण एवढा मोठा तलाव नाही दादा जरी ना पाणी नसतं पण काय हरकत नाही पण पाणी तर आहे ना प्यायला पाणी बघितलं तरी ताण अर्धी निमी भागून जाईल हे वैशिष्ट्य आहे क्या बात आहे जाऊया मॅचच्या दिशेने 29 धावा धावफलकातील लागल्यात कारण का आता रोशनची 2 षटकं संपल्या आहेत समीरने 1 षटक हाताळलं आता माझ्या 2 नवीन गोलंदाज कोण येत आहेत गणेशचा वापर केला तर गणेश पाटील एक चांगला क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू गणेश आपण तर समीर अष्टपैलू खेळाडू त्या संघाचे वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक होतं चला मोकाशीपाना निघून संघ टॉस साठी या अंतिम कॉल आहे आपल्याला गणेश गोलंदाजी मार्फत चला जरा वेळ कमी घ्या याची जरा थोडस खेळाडूंना ताकीद देत राहा कारण का आपल्याकडे ती मुभा आहे तुम्ही ताकीद देऊ शकता प्रत्येक संघाला तर तेवढा अधिकार पंचांकडे आहेच एजी तेच सांगतायत कदाचित नाही एजीचं आज हल्ली नावच नितीन चर्चेत आहे आमच्या SP पॅनल मध्ये एजीला देखील वाटलं असेल की मी एवढी चांगली पंचगिरी करेल नक्कीच अजूनही स्पर्धा बुक आहेत एजीच्या नावाने गोलंदाजी मार्फत गणेश येतोय वैयक्तिक पहिल्या संघात 4थं षटक करतोय सेकंड इथे फुल टॉस आहे यावेळेला पंचांनी नो चेंडू घोषित केला यावेळेला येणारा चेंडू आता फ्रीड असणार आहे नो बॉल फ्रीट धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 2 ने पुढे सरकते 31 म्हणजे आता फ्रीट मुत का चंदन घिस मेरा नंदन आता पाहायचंय चंदन घासला जातो का पाहायचंय स्ट्राईकला हर्षला पाहू शकता हर्ष पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय ऑन साइडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ गणेश गोलंदाजी मार्फत फ्रीटचा चेंडू गुडलास पण टेकअप झालाय पंच वाईड ची खून करतायत म्हणजे फ्रीट कंटिन्यू असणार आहे 32 धावा 1 बाउन्सचा देखील कॉल देण्यात आलेला आहे चला मोकाशी पाडा संघ देखील इथे दाखल होते त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत गणेश पुन्हा गोलंदाजी मार्फत स्ट्राईकला हर्ष फ्रीटचा चेंडू उडवलाय उंच गेलाय टोला चेंडू लागलाय पण फ्रीटचा चेंडू आहे 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट हर्ष कौतुक करेल खूप चांगला फटका खेळेल त्याला माहिती आहे जरी झेल बाद झालो तरी पण इथून धावा ज्या करू त्या पूर्ण होतील 2 धावा मिळाल्या धावसंख्या धावफलक आपण पाहू शकतो 34 धावा
चौथं षटक प्रगती पथावर आहे. गणेश पुण्याला गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला आपण पाहू शकता. हर्षला खूप चांगली बॅटिंग करतोय, सलामीला आलाय. तर आमदार साहेब देखील आपला मूल्य वेळ या स्पर्धेत दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हो चांगला चेंडू फुल गेंडीचा वेगाने चेंडू निघून गेला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती येते. यष्टीरक्षक समीर पाटीलचा कौतुक करेल. खूप चांगलं यष्टांच्या पाठीमागे कलेक्टिंग बघायला मिळालंय, अतिशय चांगला कलेक्टिंग. तर या आपण आता षटकामध्ये आतापर्यंत फ्रीटचा चेंडू देखील बघायला मिळाला, वाईट चेंडू देखील बघायला पण मोठा फायदा घेता आला नाही. आपण तर कोणीसी संघाला 34 धावा आहे. चौथं षटक प्रगती पथावर. गणेश फुल टॉस, टायमिंग चांगलं झालंय. हा बैल मुझे मार, चेंडू चालला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून सीमा रेषा पार, षटकार. हर्ष काय बॅटिंग करतो. हर्ष वैयक्तिक फील्ड आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. कैलास मोकाशी पडायला विनंती करतो. या बॅट्समॅन 22 धावांची खेळी करतोय. हरची बॅटिंग आउट एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. 9 चेंडू 22. गणेश तो हर्ष. हो चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. स्वतः देखील थोडेसे खाली बसले. अपील केली गेली. इथे बॅटर बाद होतोय. कॉट बिहाइंडची अपील केली गेली आणि बॅटर बाद झाले. बिग विकेट गणेशला. विनोद भोईर देखील येतात. प्रचंड मेहनत त्यांची देखील राहिली. संजय येतोय, संदेश साळुंखे येतोय. क्या बात. 40 धावसंख्येत ती गडी बाद होतोय. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात तब्बल 3 गडी बाद झाले. तर सामना जर बरोबर झाला तर असोसिएशनच्या नियमानुसार तुम्हाला आपण तर विकेट आणि टॉस ला फार मत आहे. सामना बरोबर झाला तर प्रथम विकेट नंतर टॉस बघितला जाणार आहे. गणेश स्टाकेला संदेशला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू, वेगवान चेंडू. काही काळाच्या आधी चेंडू यष्टीरक्षक समीर पाटीलच्या हातात विसावलाय. काय चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे फ्रीट देखील चेंडू आला त्याच्या माध्यमातून. एक नो चेंडू आला तो फ्रीट, नंतर वाईट आला, एक्स्ट्रा चेंडू फेकला गेला. अंतिम चेंडू चौथ्या षटकातील 40 धावा झाल्यात म्हणजे 10च्या सरासरीने धावा कुठल्या गेल्यात. अंतिम चेंडू चौथ्या षटकातील. गणेश राईट आर्म ओव्हर द मारा करतो बाळेगाव एन कडून. हो चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला. या वेळेला मिड ऑफ फॉरवर्ड क्षेत्ररक्षक जातोय, चेंडूला फीड करतोय. 1 धाव मिळते. धावसंख्या धावफल करते. आपण पाहू शकता कोणीसी संघ प्रथम बॅटिंग करताना 3 बॅटर बाद 41 धावा धावफल कधी लागल्यात. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहायचं आणि किती धावांचं लक्ष राहतं पाहायचंय. चला निघूचे कॅप्टन यायचंय टॉस साठी. या इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं आहे. इथे खेळाडू वेळेवर येत नाही तर तुम्ही वेळेवर या, आयोजकांना सहकार्य करा. वेळेवरती स्पर्धा सुरू होईल, वेळेवरती संपेल. नंतर संध्याकाळी सत्रात काय होतं की मग काही संघ जो बॅटिंग करतो त्याला चान्स मिळतो जास्ती. सौरभ भोईर त्यांचं देखील आगमन होतं नारिलीची. त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. युवा नेतृत्व, मोठी जबाबदारी त्यांच्यावर देखील. युवकांना एकत्र करून युवकांचं नेतृत्व करणं. सौरभ भोईर या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत. अंतिम षटक घेऊन येतो यावेळेला BRC उसाटणे संघाच्या मध्ये नयन पाटील. यंगस्टर आहे 75. अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी संघनायकाने त्याच्यावरती सोपवले. सौरभ भोईर मॅन फ्रॉम नारिवली, युवा उद्योजक म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं तर सौरभ या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नारिवली स्पर्धेमध्ये प्रचंड बक्षीस लावली त्यांनी. युवा जेलसाठी असेल, षटकार चौकारासाठी असेल. जबरदस्त गोलंदाजी. गुडलॅस पण टेकअप झाला. लगेच एजी खून करतायत. 1 फॉर दी ओव्हर.
आपल्याला संदीप भाणेपद लगेच सांगतात. स्ट्रायकेला संदेश नयन गोलंदाजी मार्ग टाकला. संदेशला आपण पाहू शकता. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. ओ जबरदस्त गोलंदाजी. कॉर्बियनचा अपील केलंय पण समीरने आपलं काम देखील पूर्ण केलं बघा. जरी कॉर्बियन नसेल पण इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळते. अजून एक धक्का. चला पुन्हा एकदा विनंती करतोय. मोकाशीपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. निघूचे कॅप्टन या टॉस साठी. कारण वेळेवरती सामना सुरू होणं फार गरजेचं आहे. तर उद्योजक भरत भोईर यांच्या माध्यमातून देखील मोलाचं सहकार्य झाले. त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. सौरभ आले आहेत त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. उंच गेलाय चेंडू. झेलची शक्यता आहे. झेल कोण पकडणार. हो हो गुड कॅच. कार्बन कमाल झेल. आजच्या दिवसातील मला वाटतं सर्वोत्कृष्ट झेल ठरतो का पाहिजे. काय जबरदस्त मिड विकेटवर किती क्षेत्रक्षे धाव. सनी लालने खूप चांगला झेल पकडला. बॅटर बाद होतोय. जबरदस्त झेल. अप्रतिम झेल. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि आपल्या चेंडूला हातामध्ये शेवटच्या क्षणी घेतलाय. गुड कॅच. कार्बन कमाल झेल. जबरदस्त गोलंदाजी बघायला म्हणजे अंतिम नको ना रे बाबा. नयन जबरदस्त गोलंदाजी करतोय. स्ट्रायकर लखन. तो चांगला चेंडू. अजून एक खूप चांगला चेंडू. काय गोलंदाजी करतोय. काय वेग आहे. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. नितीन मी तर म्हणेल VRC आपण आता उसाट्याचं फ्युचर आहे हा गोलंदाज. काय जबरदस्त गोलंदाजी. एक्युरेट लाईन आणि लेंथ खूप चांगली. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते नयनच्या माध्यमातून. अजून एक डॉट चेंडूची समाप्ती. ते काय गोलंदाजी केली जाते बघा. लखनला काही चेंडू समजत नाही. 5 चेंडू फेकला आतापर्यंत. एक विकेट देखील घेतलाय. एकही धाव दिली नाही बघा. या स्पर्धेतील पहिली मेडल षटक फेकतो का पाहायचंय. पहिलं मेडल षटक फेकण्याचं काम करतो का पाहायचंय. नयन नाव खूप चांगलं आहे. नावाप्रमाणे गोलंदाजी करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. मेडन षटक. त्याला टाळून जरी गोलंदाजी आवडले असेल तर. काय जबरदस्त गोलंदाजी केली. लाजवाब गोलंदाजी. मेडन षटक फेकलं. अंतिम षटक. हाणामारीचं षटक. पण परफेक्ट गोलंदाज निवडला. कारण समीर पाटील आहे ना या संघाचा सिनियर खेळाडू. त्याला माहिती कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा आणि तो वापर केला त्यांनी. जबरदस्त गोलंदाजी. टॉस देखील आपण करणार आहोत. प्रथमतः आपण सौरभ भोईर यांचा सन्मान करूया. युवा नेतृत्व युवा नेते म्हणून त्यांची ओळख आता या विभागात. प्रकाश गायकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सौरभचा सन्मान करूया. तर धावा झाल्या. धावफलकात पहिलं सत्र संपलंय. 41 आणि 42 धावांचं लक्ष असणार आहे. VRC आपण तर उसाट्या संघाला 42 धावांची गरज आहे. लावडे हलवक ना याला ओळख. ओके ओके. तर सौरभ भोईर यांचा सन्मान देखील केला जातो. त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला मोलाचं सहकार्य झालेलं आहे. शारम बाल्यावेस की रे. आणि सौरभ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण युवा सेनाचे आपण तर युवा नेतृत्व त्यांच्या हातामध्ये आहे आणि ते युवा नेतृत्वाचं काम करतात. युवकांना एकत्र घेऊन टॉस देखील केलं जाणार आहे.
चला निघूचे कॅप्टन आले. चेंडू कधी हरवला फुटला नवीन सामना बरोबर झाला. तर प्रथमतः टॉस नंतर आपण प्रथम विकेट आणि नंतर टॉस. सौरभ भोईरेच्या शुभ असतात पण टॉस देखील करणार आहोत. बघा असोसिएशनचे जे नियम आहेत, कल्याण डोंबिवलीची जे असोसिएशन आहे तिच्या असोसिएशन नियमानुसार ही स्पर्धा खेळली होते. म्हणजे जर सामना बरोबर झाला तर प्रथमतः विकेट नंतर टॉस. टॉस केला जातोय सौरभ भोईरेच्या शुभ हस्ते. मोकाशी पारा पक्ष निघू हेड आणि टेल आहे. निघू संघाला टॉस कोणी जिंकला मला कळवायचं. मोकाशी पारा आणि लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर कोणीसी संघाने धावा केलेत 41-42चं लक्ष. VRC उसाटणे संघासमोर सचिन इंदारकर ना इंदारकर म्हटलं तर आमचे दत्ता इंदारकर जर आला असेल दादा तर या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाणी आहे बोलू पाणी ना मग आता आण ना भाऊ घेशील घे. आकाश शेळके चिंचवली. जशी सामना सुरू होईल तर या ऐकूया. प्रथमच आम्ही त्यांच्यासोबत समालोचन करणार, ते देखील आमच्यासोबत प्रथमच समालोचन करणार. या ऐकूया पुढचा आवाज आकाशचा. धन्यवाद. हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक थोडंसं मॉनिटरला आवाज दे. हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक हॅलो चिक. सागावचे बालू पाटील सर यांनी आपल्याला आवाज ऐकवला या स्पर्धेसाठी, त्याबद्दल त्यांचा आपण पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूया. इथे बोलण्याची जी संधी प्राप्त होते ती संधी दिल्याबद्दल वाकलनचे जे बॉईज आहेत त्यांचं देखील आम्ही इथे वाकलन ट्रॉफीचे जे आयोजक आहेत त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्यांना मी घेऊन चलेन मैदानाच्या आतमध्ये. प्रथमरंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतोय आणि सगळ्यांचं आजच्या या वाकलन ट्रॉफीमध्ये मी स्वागत करत तुम्हा सगळ्यांना मैदानाच्या आतमध्ये घेऊन चलतोय. मूर्तिकेचे पवित्र तव राखीले हिंदवी स्वराज्य तव साकारिले गरजून या केलासी हिंदुस्तव साजरा शिवराया तुझा माझा मानाचा मुला. ज्या राजानं हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलेले राजे ज्यांच्या माध्यमातून आज आपण हे स्वातंत्र्य भोगतोय. आणि आज मराठ्यांची जी हुकूमत आहे आपली जी हुकूमत आहे ती मी म्हणेन फक्त आणि फक्त जाणता राजा मुला आहे. राजांच्या चरणी नतमस्तक आणि सगळ्यांचं आशीर्वाद थोरल्या मोठ्यांचं घेत मी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा घेऊन जाईन. दर्शनी सामना आपण पाहतोय खोनी आणि त्यांच्या विरोधामध्ये उसाटणे. दोन्ही संघ नाणेफेकीचा कौल जो आहे तो टॉस जिंकत उसाटणे संघानं प्रथमतः फिल्डिंग करायचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजीचं आमंत्रण जे आहे ते आपण खोनी संघाला त्यांनी पहिल्या हाफमध्ये देताना बघितलं. सो सेकंड हाफला आता इथे आपण पाहतो धावा चेस करायच्या आहेत खोनी संघाच्या विरोधामध्ये. टीम VRCC उसाटणे या संघाला विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब उसाटणे संघ आपण पाहतो. आता बॅटिंग युनिटमध्ये त्यांच्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आले, ज्यामध्ये आपण पाहतोय पहिला फलंदाज जो आपल्याला जरूर पाहायला मिळेल विनायक पाटील आणि त्याच्यासोबत समीर पाटील. ही जोडी जी आहे ती चांगली जोडी आहे ज्यांनी नियमितपणे आपल्या संघासाठी धावा दिलेल्या आहेत. आज त्याच धावा त्यांना बनवायच्या आहेत, ज्यामध्ये टार्गेटचा जर विचार केला तर जरूर आपण पाहतो की पहिल्या आपला एकूण 41 धावा बनल्यात आणि 42 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. सो 42 धावांचा पाठलाग कसा होईल, खेळ कोण जिंकेल कोण हारेल, रिझल्ट काय असेल आपल्याला येणारी काळ आणि वेळ सांगून जाईल. आणि त्यासाठी या सामन्याचं या इनिंगचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी आकाश शेळके चिंचवली पुन्हा एकदा तुमच्या सेवेत तत्पर आहे. ऑनराईनचा फटका लाफ्ट केलाय, उंच बॉल झेल खाली क्षेत्ररक्षक आणि वेल जज कॅच, बॅट्समन आउट. पहिला
पडली पहिली आणि आता इथून मात्र दबाव तंत्रामध्ये टाकण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी करत असताना कोणी संघ डावाच्या उत्तरार्धामध्ये ज्या वेळेला आपण खेळत असतो त्यावेळेला प्रत्येक पाऊल जो आहे तो जपून जपून टाकावा लागतो आणि उत्तरार्धाचा खेळ सुरू झालेला आहे कारण सुरुवातीच्या आपण पाहिलं की पहिल्या 5 षटकांच्या खेळामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती थोडी मी म्हणेन ना खेळाच्या हिशोबानं कमी झालेली आहे परंतु मैदानाचा आराखडा आणि मैदानावरती झालेला आतापर्यंत या आधीच्या अनेक सामन्यांमधील खेळ हे इथे सर्व काही सांगून जाईल हे सर्व काही आमच्यासाठी मी म्हणेन अज्ञात आहे त्यामुळे या धावा पुरेशा आहेत की धावा इथून मी म्हणेन सन्मानजनक आहेत की सन्मानजनक नाही आहेत या गोष्टींचं अजूनही आकलन करणं इव्हन त्या गोष्टीचा अंदाज बांधणं थोडंसं कठीण असणार आहे त्यात मात्र शंका नाही आहे आघाडीला आले 2 फलंदाज ज्यामध्ये आपण पाहिलं की पहिला फलंदाज बाद झाला सलामीचा तो सलामीची जोडी तुटली विनायक पाटीलच्या खेळाचा अंत झाल्यानंतर आपण पाहतो वनडाऊनला संदीप प्रेम पाटील या फलंदाजाला 2 पाटील बंधुराज मैदानाच्या मध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे जिकडे 42 धावा बनवण्याच्या शोधामध्ये आघाडीचे 2 फलंदाज गोलंदाजी कोणीकडून बॉल फक्त आणि फक्त सन्मानजनक रीतीने खेळायचा प्रयत्न होता लाऊड शाऊट तिकडे साकारला पंचांकडे ती क्लेम केली होती पंचांनी या पूर्णपणे अपीलला खारिज केली आहे फेटाळली आहे कारण पाहतो की अनेक सारे खेळाडू जे आहेत अपील करणं हा क्रिकेटचा नियम आहे आणि त्या नियमामध्ये आपण पाहतो की अपील केल्यानंतरच पंच तुम्हाला दाद देतात सो हा जो मी म्हणेन की पहिला त्यांचा हक्क इथे ते दाखवत असताना ऍज अ फिल्डर आणि सगळे खेळाडू जे ओ हो 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 यू मिस आय विल इट यस्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि इथून आपण पाहतोय फलंदाज क्लीन चीटच्या स्वरूपात बाद मैदानावरती आज वाकलनचं क्रीडांगण आपण पाहतोय बहरलाय ते म्हणतात ना मैदान राहिले नाही ते रणांगण बनलंय आणि आज रणांगणामध्ये आपण पाहतोय सगळ्या चुका आणि जे काही तुम्ही डाव इथे पेच आखाल ते सगळे तुम्हाला माफ असणार आहेत क्रिकेट हा खेळ असा आहे मुळात या खेळामध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळता आणि तुम्ही ज्या वेळेला मी म्हणेन ना चिटिंगचा रस्ता जरी वापरला आणि तो जर रस्ता तुम्हाला मी म्हणेन की विजयापर्यंत नेत असेल ते म्हणतात ना आर्ट ऑफ क्रिकेट जर वीक खेळाडू आला तर त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळले दिले जातात ऍज अ बॉलर जे गोलंदाजी करतात त्यांच्याकडून आणि पार्ट आहे क्रिकेटचा जिंकण्यासाठी महत्वाचा फक्त आणि फक्त दिशा द्यायचा प्रयत्न आहे सन्मानजनक खेळ सुरू आहे पॉवर प्लेला सुरुवात झाली पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नितीन फुलोरे आपल्याला पाहायला मिळतोय कोणी संघाकडून ज्यानं सुरुवात केलेल्या विकेटचं बॉल सुरुवातीला आला होता त्यानंतर विकेट डॉट बॉल विकेट आणि आता आलेली सिंगल संघाचं खाता आपण पाहतोय जाऊन पोहोचलोय ते म्हणजे 2 या आकड्यावरती 2 वरती 2 फलंदाज आपण पाहतोय ऍज अ बॅटिंग करत असताना सेकंड आपला धावा चेस करणाऱ्या उसटणे संघाच्या आपण पडलेल्या बघितल्यात ओव्हर द विकेट गोलंदाज तयार हा बॉल टप्पा पडल्यानंतर बॉलला आपण पाहतोय वेग आणि बाउन्स थोडंसं हलकसं आपण पाहतो तिरपा वलन बॅट्समनला पूर्णपणे डिस केलाय स्विंग अँड मिस येतो डॉट बॉल पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी पॉवर प्ले स्पेशालिस्ट परफेक्ट पॅकेजिंग प्लेअर कोणी सी संघाचा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच नितीन फुलोरे अंतिम बॉल या षटकामधून पहिल्या षटकाच्या अखेरीस तो आला ओ लाऊड शाऊट पंचांकडे अपील पंच फेटाळतायत लेग बाईचा इशारा इकडे एक धाव चोटी त्यांनी घेतली आहे आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा जो खेळ आहे तो संपलेला आहे एका षटकाच्या अखेरीस 3 धावा जमा करत 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण फलंदाजी करताना पाहतोय धावांचा पाठलाग करणाऱ्या VRCC उसटणे संघाला वाकलनचे समाजसेवक आणि नियमितपणे आमच्या या संघावरती वैदई अँड हर्षिका 11 या संघासाठी ज्यांचा मला पाठबळ लागतं त्यांच्या अतिथी मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करतोय यायचं आपण मंचकावरती आपलं स्वागत आहे आमच्या आयोजन कमिटी आणि आमचे सगळेजण तुमच्या आतुरतेनं वाट बघतायत या मंचावरती आपलं मी मनापासून इथे स्वागत व्यक्त करतोय आणि आसनावरती येऊन आपण आसन ग्रहण करून या मंचाची आपण शोभा वाढवायची आहे आज बालू पाटील सर सागावचा एक बुलंद आवाज बऱ्याचशा वर्षांचा अनुभव ॲज अ समालोचक म्हणून त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या सोबत बसण्याचा मी म्हणेन योग आलाय हे आमचं सौभाग्य आहे आणि त्यांनाही मी आता इथून नक्कीच इथून नमस्कार करून पुन्हा एकदा मॅचकडे मी चलतोय या परिसरामध्ये पहिल्यांदाच मी म्हणेन वाकलनमध्ये तरी पहिलं पाऊल असणार आहे ॲज अ समालोचक म्हणून आणि ॲज अ क्रिकेटर म्हणून देखील आज या मैदानावरती फर्स्ट टाइम आम्ही जरूर खेळण्यासाठी आलो
त्या मैदानावरती देखील आल्यानंतरच हे आयोजन पाहता, कारण काही गोष्टी होत्या की वाकलणमध्ये जे आयोजन आहेत, इव्हन काही गोष्टी आहेत, या गोष्टींवरती बोटं उठली जात होती. आज वैदही आणि हर्षिका 11 वाकलण या संघानं या सगळ्या गोष्टींचा नायनाट केलाय आणि याबद्दल आम्हाला त्यांचा नक्कीच अभिमान आहे. इथे पहा, झेलसाठी चान्स आहे आणि विकेट डाऊन. झेलबादच्या स्वरूपात अजून एक फलंदाज बाद. तिसरा धक्का VRCC उसटणे संघाला. फटके मारणं फार गरजेचं आहे, कारण सामना जो आहे तो हळूहळू त्यांच्या हातातून निसटत चाललेला आहे. आणि ज्यामध्ये आपण पाहतो की पहिल्या ऑर्डर मधल्या विकेट पडत चालल्यात, त्या त्यांच्यासाठी कदाचित थोड्याशा त्रासदायक असणार आहेत. धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो की संघांना नियमितपणे थोडासा त्रास सहन करावा लागतो. एव्ही किंबहुना असे खूप कमी संघ आहेत जे धावांचा पाठलाग करत असताना आपल्या पावरप्लेमध्ये विकेट देत नाहीत. आणि ज्या वेळेला पावरप्ले तुमचा व्यवस्थित जातो त्यावेळेला मग सामना जिंकायच्या ज्या प्रोबॅबिलिटीज आहेत त्या वाढत जातात. आणि असंच नाव क्रिकेट आहे. उस्मान पटेल जो आपण पाहतो क्रिकेट मधील महत्तम खेळाडू आहे, तो नियमितपणे म्हणत असतो की यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे. सो तो प्रयत्न असणं एक फार गरजेचं राहतं. ऑफ साईडला आउट राहायचा फटका आपण पाहतो, फिल्डर आहेत, थोडेसे फंबल, सेकंडचा ट्राय डेंजर एंडला, पण धाव कंप्लीट केली, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी मिस्टेक आणि लगेचच त्या मिस्टेकच्या अवतीभोवती आपण पाहिलं की हेराखेर करत असताना ही धाव चोरली संघाच्या दोन फलंदाजांनी. चोरटा धावा फार महत्वाच्या राहतील आता या मॅच मध्ये, कारण इथून मोठे फटके फार तर मी म्हणेन खूप कमी येत आहेत. सो त्या धावांकडे लक्ष देणं आणि खेळाचा जो डाव आहे या डावाला डीप मध्ये नेणं फार महत्वाचं आहे. होतो विकेट. हा बॉल हलक्या त्यानं डाईव्ह केलाय ऑन साईड मध्ये, लॉंग ऑन मधून फिल्डर येतात. पुन्हा एकदा फंबल इन क्रिकेट. वन्स अगेन वन मोर टाइम, सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन आणि 2 धावा या बॉल वरती देखील. 2 धावसंख्या वाढते, टोटल आकार एकूण धावा 7 धाव फलकामध्ये लागलेले. 4 गड्यांचा मोबदला. सो 4 फलंदाज जे आपण पाहतोय बाद झालेले, 3 फलंदाज बाद झालेले, माफ करा. टॉप ऑर्डर पूर्णपणे नाहीसा झाला. सो मधल्या फलीमध्ये आलेले फलंदाज जबाबदारी सोज आहे दोघांवरती. होतो विकेट. पुढचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये रिव्हर्स कॅचा प्रयत्न गॅप मधून जरूर एक्झिक्यूट केलाय. पाठलाग होतोय लॉंग ऑफ मधना. बॉल अडवणं थोडंसं गडीन, फार दूर नव्हते परंतु थोडेसे जलद येणं गरजेचं होतं आणि तेच घडलं. अक्षरशः बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मच निडेड बाउंड्री शक्यता होती आणि ती आवश्यकता आपण पाहतोय इथे मात्र कंप्लीट करत असताना इव्हन झालेल्या 4 धावसंख्या, सिंगल डिजिट मधून डबल डिजिट मध्ये धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. आता 3 गड्यांच्या मोबदल्यात पाठलाग करणारा VRCC उसटणे संघ. अगेन्स्ट मध्ये कोणीसी आहेत आणि कोणीसीचे खेळाडू आपण पाहतो नावा वाचवायचे आहेत त्यांना. इथून हाही अंदाज नक्की बांधला जाईल की आपण पाहतो की 3ऱ्या गटामधून संघ बिलॉंग करतोय. सो या संघांमध्ये आपण जर विचार केला तर नक्कीच काहीशे चेंजेस अंतिम डेथ ओव्हर मध्ये जरूर पाहायला मिळतील. ओ फटका चांगला बॅटच्या मधोमध, प्रॉपर टायमिंग, एक्स्ट्रा हिटिंग पॉवर ऑन दी वे, राइटिंग गॉट इट फ्लॅटिंग आणि इट इज इट. तो थोडासा मी म्हणेन की स्ट्रोक जो चांगलाच केला होता, त्यामध्ये काही शंका नाहीये. बट फिल्डर फार दूर नव्हते, परंतु त्यांच्याकडून ज्या वेळेला बॉल हातातून निसटला तिथून चौकार आल्यानंतर आपण पाहतो फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाचं जे बल आहे, जो आत्मविश्वास आहे, जो न्यूनगंड आहे तो वाढलेला आहे. त्यात काहीच मात्र शंका नाहीये. टीम ऑर्डर मध्ये आपण बघितलं की संघानं मीटिंग घेतली, धावा सहजरित्या चेज होतील असेही काहीच आपण पाहिले की शब्दसंकेत त्यांच्या मुखातून निघाले होते. परंतु सुरुवातीला आलेल्या विकेट थोड्याशा दडपणामध्ये टाकणाऱ्याच होत्या आणि त्यानंतर आपण जर विचार केला विकेट गेल्यानंतर कोणीतरी असा एक फलंदाज जो जिम्मेदारीचं ओझं वाहणारा हवा असतो तो आता इथे VRCC उसटणे संघाला मिळालाय. आडवा बॅटने खेळत पुन्हा एकदा मिड विकेट टार्गेट केलाय. फिल्डर आहेत डाऊन द ग्राउंड, कार्पेटच्या दर बॉल जातोय. सेकंडचा कॉल होता, स्ट्राईक एंडला थ्रो. एकच धावेवरती समंजसपणा दाखवतात फलंदाज. एका धावेने धावसंख्या, टोटल धावा धावफलकावरती आपल्याला 18 होताना पाहायला मिळतात.
आमचे अतिथी मान्यवर ज्यांनी आम्हाला संपूर्ण मॅन ऑफ द मॅच टायटल्स दिलेले आहेत त्यांचे ऋतिकेश भोईर मॅन फ्रॉम वॉकलन यजमान आमचे मान्यवर आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. आपलं आम्ही मनापासून इथे स्वागत व्यक्त करतोय. या वेलकम ऑन द स्टेज. आपलं स्वागत आहे. हॅलो 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 युवा उद्योजक आमचे ऋतिकेशजी भोईर वाकलन यांचं आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्यामधून स्वागत करूया. स्पर्धेसाठी लागलेले संपूर्ण सन्मान चिन्ह आणि मॅन ऑफ द मॅच टायटल त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. आपलं स्वागत आहे. मॅचकडे तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा घेऊन चलेन आणि आपण जातोय पुन्हा एकदा सामन्याकडे, जिकडे आपल्याला पाहायला मिळेल प्रिव्हियस बॉल वरती घडलेला एका रनचा संकेत षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या अखेरीस 9.00 सरासरीने 18 धावा त्यांनी जमा केल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावांचा पाठलाग करत असताना उसटणे संघ आपल्याला बॅटिंग युनिटमध्ये 2 फलंदाज आपण पाहतो. मधल्या फळीमध्ये आलेले अंश पाटील आणि त्याच्यासोबत रोशन हजारे हे 2 खेळाडूंना आपण पाहतोय. रोशन हजारेने डाव सांभाळलाय. 2-2 4-6 1 अशा पद्धतीने स्ट्राईक स्वतःकडे ठेवून तो पुन्हा एकदा मैदानामध्ये फलंदाजी करतोय. हलक्या त्यानं दिशा दिली आहे. मध्यम गतीनं बॉल आपण पाहिला की डिलिव्हर केला होता. थोडासा फिरकी दिली होती बॉलला. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतो की नाविन्याचा खेळ आलेला आहे. ओ फंबल टाय 3ऱ्या धाबेसाठी. क्या बात आहे. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त. या धावा खूप महत्वाच्या ठरतात अंतिम मोमेंटला आणि आता त्याच धावा चोरण्याचा धाडस आपण पाहतो खेळाडूंनी दाखवला. आणि हा समंजसपणा असणं फार महत्वाचं आहे. काही खेळाडू आपण पाहतो की अगदी दुसरी धाव घेतली की शांत राहतात. 3ऱ्या धावेचा शोधही नसतो. परंतु अशा प्रकारच्या ज्या वेळेला धावा मिळतात त्या धावा मिळणं म्हणजे संघासाठी त्यांच्या अंगावरती गुलाब पाण्याचा छिडकाव होण्यासारखे दृश्य असतात. त्यात काहीच पंधरशंका नाहीये. कारण ज्या वेळेला धावा बळत नसतात आणि अशा धावा येणं संघासाठी फार आल्हाददायक असतात. ओ स्लोवर ओव्हर अँड ऍक्शन बॉल रिलीज केलाय. पॉइंट मधून बॉल एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येतोय बॉलला अडवण्यासाठी प्रयत्न आणि चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग चांगलं स्टॉप केलं बॉलला. फेकी नॉन स्ट्राईक गेला ऍज अ बॉलर. कलेक्शन आपण पाहिलं गोलंदाजाचं. 3ऱ्या ओव्हरला आलेला गोलंदाज कुंदन आणि कुंदन कडून आपण पाहतोय इथून चांगलं कलेक्शन झालंय. 23 वरती संघ जाऊन पोहोचलाय. पाठलाग जो आहे तो 42 आहे. अजून 19 धावा दूर आहेत. 1 आली आहे. 18 पासून दूर 17 पर्यंत आकार जाण्याच्या प्रोबॅबिलिटीज डेफिनेटली. आता 17 धावांपासून वंचित असतील जिंकण्यासाठी उसटणे संघाची खेळाडू. पाठलाग करताना आपण पाहिलं की संघ थोडासा अडचणीमध्ये आहे असं वाटलं. परंतु कुलदीपजी मोकाशी साहेब आणि गौरवजी मोकाशी साहेब यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर द्यायचं. आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट फक्त आणि फक्त रक्षात्मकरित्या स्ट्रोक इथे खेळले जात आहेत फलंदाजाकडून. त्याला माहिती आहे विकेट आल्यात. आता विकेट ठेवणंही तेवढंच महत्वाचं आहे आणि तेच अक्षरशः तो करतोय. खेळाडू तयार असेल. उद्या विकेट. पुढचा बॉल हलक्या त्यानं दिशा झेलसाठी चान्स आहे का. ओ कलेक्शन भरपूर छान. फिल्डिंग साठी 10 आउट ऑफ 10. बॉलला चांगल्या पद्धतीनं थांबवत असताना आपण पाहिलं कोणीच्या खेळाडूला. तोपर्यंत 1 धाव आपल्याला बदलू पाहायला मिळते शॉर्ट लेग मध्ये. 27 वरती संघ जाऊन पोहोचलाय. 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना VRCC उसटणे धावांचा पाठलाग ते करतात. ओ नंबर 3 मध्ये कुंदन. आपला करा आहे. पुन्हा एकदा चान्स आहे. नॉन स्ट्राईकला धोका होण्याचे चान्सेस. अंपायर फिंगर गोज ऑन अप. बॅट्समन आउट. धावचीतच्या स्वरूपात हा 4था धक्का. फलंदाज बाद. रन विकेट आपण पाहिलं की तो 5 झाला. त्यानंतर आलेला नवीन फलंदाज आपण आता विकास पाटीलला 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करताना पाहणार आहोत. धावा ज्या त्या 27 झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये साहिल
ठोंबरेची निवड आता कोणी संघाकडून. स्ट्रायकेटला फलंदाज तयार आहे उजव्या हाताने खेळण्यासाठी. मॅच जी आहे ती पूर्णपणे पकडमध्ये आहे VRCC उसटणे संघाच्या. नेक्स्ट मॅच जी आहे ती मॅच आपण जरूर लगेच सुरू करायची आहे. आणि बघा, जो संघ टॉस जिंकलेला आहे तुम्ही तुमचा निर्णय इथे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि दुसऱ्या संघानं लगेच तयारीत राहायचं आहे. मध्ये जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला, अशी विनंती आहे तुम्हाला. मॅचकडे मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा घेऊन जातो, जिकडे आपण पाहतोय खेळाडू तयार आहेत. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात साहिल ठोंबरे आले. स्टेडीचा फटका गॅपमधून, नो चान्स फॉर स्टॉपिंग अँड दॅट्स कुड बी 4 रन. क्रॅकिंग चौकार. बात आहे. हो 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 हो, सुरुवात आक्रमणाचं. आणि आता इथे आपण पाहतोय फलंदाज अग्रेसिव्ह बनत चाललाय. विकास पाटीलचा ट्रेडमार्क फटका, 6 रन षटकार. फलंदाज आहे आणि त्याच्यासाठी स्लॉट मधले बॉल ते जरूर म्हणेन की एक आमंत्रण असेल आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करतोय. पहा, मोकाशी पडा संघ लास्ट आपण टॉस जिंकलेला. सो निर्णय तुमचा काय हे आमच्यापर्यंत तुम्ही जरूर सांगा. फिल्डिंग स्वीकारले त्याने. ओके, सो बॅटिंगचं आमंत्रण निघू संघ तुम्हाला. कक्षेपर्यंत सगळे खेळाडू येऊन राहा अशी विनंती आम्ही तुम्हाला जरूर करू. अरे भाऊ तो डोल्या यायचं म्हणून ती या बांधली होती आपला कपडा. तो पूर्णपणे सामना आपल्या गिरफ्त मध्ये करत असताना उसटणे संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. धावा ज्या आहेत त्यांनी जमा केल्या धावफलकामध्ये 38-42चा पाठलाग असताना आपण पाहतोय 39, 40, 41, 42 फक्त 4 धावांपासून त्या दूर आहेत जिंकण्यापासून. एका फटक्याचं काम त्याच्यासाठी राहिलेलं आहे. समोर गोलंदाज तयार आहे कोणी संघाकडून. इथे हा चेंडू आपण जरूर पाहतोय. वाईटचा इशारा पंचांचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव अतिरिक्तच्या माध्यमातून आपण पाहतो धावफलकावरती रेखाटली जाते. जागृत भोईर आमच्या सोबत आहेत. आज गुणलेखकाची भूमिका. ओ, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. पहा तिकडे कुठे धाव चोरली जाते. इट इज कॉल्ड गनिमी काबा. अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने आपल्याला शिकवलेला गनिमी काबा. चोरट्या धावा क्रिकेटमध्ये मी आधीच म्हटलं की सगळं काही माफ आहे. जिंकण्यासाठी जर तुम्हाला पुरेसा हेच करतायत. स्टार्टिंगला खेळणारा फलंदाजही तसाच धाव सुरू ठेवतोय. त्यामध्ये आपण जरूर पाहू शकतो. पासून स्ट्राईकला पाटील आहे. ओ, पाटीलचा फटका बसलाय. ज्यांची संभावना बॅट्समन आउट. मधोमध आपण पाहतो विजयाचं समीप या षटकातून आपण पाहतोय अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 धावांपासून दूर आहे. ओके, शेवटचा अंतिम एक बॉल बाकी आहे. सामना जर बरोबरती सुटला तर मग टॉसवरती सामना जो आहे तो त्याचा निकाल लावला. सुरुवातीला पहा जे विकेट आहे ते विकेट काउंट केले जातील आणि त्यानंतर मग टॉसचा विचार केला जाईल. जर तिथे इक्वल असतील तर इथे जो आपण पाहतो या जरूर आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला सामना जो आहे तो जिंकलेला VRCC उसटण्या संघानं. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण हँडशेक करायचं. चला VRCC खेळाडू कक्ष लगेच आपण मैदानामध्ये जा. या गोष्टीसाठी फार तर कधी काळात काय होतं सर की जे खेळाडू कक्षामध्ये बसलेले बॅट्समन आहेत ते मैदानामध्ये येण्यासाठी उशीर करतात आणि मग संघ निघून जातो. आणि जो निघून जाणारा नाण्याच्या ज्या आपण पाहतो दोन्ही बाजू पाहणं फार महत्वाचं राहतं. असोसिएशन जो आपण पाहतोय कल्याण डोंबिवली ना, जो ग्रामीण असोसिएशन आहे त्यांनी आता हा रूल देखील कंप्लीट केलेला आहे. पण ते असोसिएशन येत चाललं आणि असोसिएशनचे रूल्स फॉलो केले जात आहेत. हे फार महत्वाचं आहे.